हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओला दिलेलं भरभरून प्रेम, भरपूर साऱ्या केलेल्या कमेंटसाठी तुमचे मनापासून मी आभारी आहे. कालच्या कमेंट तर सांगूच नका. भरपूर साऱ्या कमेंट, ज्या माझ्या मते 90% कमेंट ज्या होत्या ना, त्या सहमतीच्या होत्या. आणि सध्या जास्तीत जास्त येणाऱ्या कमेंट अशा आहेत की येणाऱ्या आता लक्ष्मीपूजन जे आहे ना, शुक्रवारीच आलेलं आहे आणि ताई त्याच दिवशी आमचं उद्यापन म्हणजे 11 असू दे किंवा 21 असू दे, तो दिवस येतो. मग आता आम्ही काय करायचं? तर एक तर ते आहे अमावस्येतला. बाकी लक्ष्मीपूजन करतो ठीक आहे, पण जसं मी तुम्हाला म्हणत आलेले आहे की 11-21 जेव्हा आपण संकल्प घेऊन उद्यापन करतो, त्यावेळेला आपण अमावस्येला सुरुवात पण करू शकत नाही आणि उद्यापन पण करू शकत नाही किंवा तो आपण काउंट पण करू शकत नाही. आणि जर कुणी केलं तर त्या दिवशी शक्यच नाही. लक्ष्मीपूजन बघणार का तुम्ही उद्यापनाचं बघणार? तर तो तसाच राहू दे. तुम्ही आहे ते करा, पूजा मांडा, पोथी वाचा, सगळं करा. पण काउंट न करता पुढचा जो शुक्रवार येतो ना, त्या शुक्रवारला उद्यापन करा, असं माझं तरी म्हणणं आहे. माझं असं पूर्वी झालेलं होतं एकदा दोनदा, तर मी गॅप टाकला होता आणि मी डायरेक्टली काय केलं, गॅप म्हणजे माझा उपवास पकडला, पूजा मांडली, पोथी वाचली, पण मी तो काउंट केला नाही ना, उद्यापन केलं नाही. त्याच्या पुढच्या शुक्रवारी मी उद्यापन केलं. नेक्स्ट कमेंट जी आहे ती अशी कमेंट आहे आणि ह्याच कमेंट जशा आलेल्या आहेत ना, तशात ह्यातल्याच वेगवेगळ्या कमेंट भरपूर साऱ्या जणींच्या आलेल्या. कोणाला सेवा करताना प्रॉब्लेम होतोय, कोणाकडनं सेवा घडत नाही, सेवा करायला बसले की झोप येते, पेंग येतो, अशा भरपूर साऱ्या गोष्टी होतात, मन लागत नाही. आणि ह्या तर ताईंचं वैभवलक्ष्मी व्रत झालेलं आहे, गुरुवार झालेले आहेत आणि काल परवा मूर्ती आणल्यानंतर ना मूर्ती फुटली. एकतर मूर्ती अशी आणा की जरी हातून सटकली वगैरे काय झालं तर फुटणार नाही. तांबा किंवा पितळीची, शक्यतो पितळीची घ्या. अगदी 50-60 रुपयेपासून मूर्तींची सुरुवात आहे. छोट्यातली छोटी घेतली तरी चालेल. देव काय म्हणत नाही मी एवढाच मोठा पाहिजे काय, फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे. अभिषेक वगैरे आपण त्याच्यावर आरामात करू शकतो आणि तुटण्या फुटण्याचं पण टेन्शन नाही. राहिली गोष्ट, तुम्ही एवढं सगळं करताय पण मनाजोगं होत नाही, तर तुमच्यासारख्याच कंडिशनमधून मी भरपूर सारे ताई पण गेलेले आहेत. म्हणजे माझा तर अनुभव आहेच, पण ताईंचाही भरपूर सारा अनुभव आहे. त्यांनी सुद्धा वरचेवर शेअर केलेला आहे. पण शेवटी म्हणतात ना की केलेली सेवा कधीही वाया जात नाही. स्वामी महाराज तुमचा मुजरासुद्धा ठेवून घेत नाही, तेवढं लक्षात ठेवा. जे आहे ते तुम्हाला रिटर्न देतात आणि मी म्हणेन की कुठलीच सेवा त्यांचं काहीसुद्धा ठेवून घेत नाही. योग्य वेळेची वाट बघा. एकदा केलं म्हणजे नाही असं, तुम्ही ते करत राहा. जोपर्यंत तुम्हाला तुमची गोष्ट मिळत नाही किंवा तुमच्या मनाजोगं होत नाही, तोपर्यंत सेवा करत राहा. सेवा केल्यानंतर काय होतं सांगते की आपले जे प्रारब्ध असतात ना, त्याच्यामध्ये थोडंसं का होईना आपल्याला त्या गोष्टीतून जाण्यासाठी मदत होते. त्यामुळे माझं मान्य आहे, बऱ्याच जणांना वाटतं, कारण कसं चांगला काळ लवकर निघून जातो, वाईट काळ जो आहे तो लवकर निघून जात नाही. त्यावेळेला अशी मानसिकता होते, कारण आम्ही जवळून पाहिलेल्या त्या गोष्टी, त्यामुळे मी तुमचं समजू शकते. पण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा हार मानायची नाही. अशा हिशोबाने तुम्ही सेवा फक्त करत राहा. मेव्याची गोष्ट करू नका, तो आपोआप तुम्हाला मिळणार आहे. सकाळची माझी बरीचशी कामं जी होती, थोडंसं स्वयंपाकाचं, थोडंसं इतर काम, ह्या करतच आज बनवणार होते कोबीचे पराठे. विचार केला तर कोबी भजी झाले खूप वेळा, आज पराठे करूया. एक अखंड कोबी जो होता खिसून घेतला. माझ्याकडे जी खिसणी होते ना, ती दादानं तुमच्या लोकलमधून आणलेली, एवढी छान आहे. त्याचा रिव्ह्यू पण मी खूप वेळा दिलेला आहे. कुणाला जर मिळालं तर जरूर घ्या. थोडंसं तूप टाकलं, जिऱ्याची फोडणी दिली, सगळे आपले थोडे थोडे मसाले, चिली फ्लेक्स वगैरे टाकलं, मीठ टाकलेलं आहे, भरपूर सारी कोथिंबीर टाकली, तुपामध्ये चांगलं भाजून घेतलं. पनीर, हे घरचं पनीर आहे. थोडंसं दूध राहिलं की मी त्याचं पनीर काढून अशा पद्धतीनं पाणी पूर्ण गाळून आहे ना फ्रीजला ठेवून देते चाळणीसाठी. जेव्हा लागेल तेव्हा वर असं घालता येतं. कधी पनीरचे पराठे करता येतात किंवा कधी वाटलं रसमलाई वगैरे काही करायचं असू दे, तुम्ही घरातल्या पनीराचं भरपूर सारं बनवू शकता. वरती गेले पुन्हा आणि मशीन लावली आणि त्याच्यानंतर मग खाली आले. पराठे म्हटलं बनवावं. सगळ्यांची घाई गडबड जी आहे ती सुरूच होती. ही जी भाजी आहे ना, एकदम थंड होऊ दिली, कारण गरम गरम भाजी जर गडबडीत आपण भरलं तर 100% पूर्ण फुटतात आपले पराठे, कारण ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घेत नाही त्याला. थंड झाल्यानंतर जेव्हा पराठे बनवतो ना, तेव्हा ते व्यवस्थित पराठे येतात. आणि शेवटी कसं असतं बघा की पराठ्याला ना एकदम बारीक लागतं सगळं. मोठ्या मोठ्या ह्याचं पराठे जमत नाही आहेत. बरेच जण ना ते चिरून कांदा, चिरून मिरची घालतात. मी म्हणते कसं त्यांचे पराठे राहतात? मग बहुतेक त्यांची साईज मोठी असावी, पण एकदम मोठी पण साईज नाही. हां, पण पराठा हा चपातीपेक्षा मोठाच असतो, जाडच असतो, पण एकदम पण असा जाड नाही आपण खाऊ शकत. म्हणजे आता असो, ज्याच्या त्याच्या घरची पद्धत आहे. झालेलं आहे माझं. थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि मग एक 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 देत गेले. तर आता तुमचे दादा बाहेर पडत होते. मी तुमच्या दादाला कमेंट वाचून दाखवत होते कालच्या. खूप साऱ्या जणींना तुमच्या दादाचे विचार वगैरे पटले.
आणि मी जो दडपा प्रकार जे बोललेले होते ना, तो खूप साऱ्या जणींच्या बाबतीत होतो. त्या गोष्टी ज्या ताईंच्या आयुष्यात आत्ता होतात ना, त्यांचं काय असेल, कारण झोप सुद्धा धड होत नाहीये. पण असं मी जसं म्हणलं तसं की स्वामी सेवेत आल्यानंतर माझ्यामध्ये बदल झाला. तसाच तुम्हाला जर वाटत असेल काही प्रॉब्लेम तर जरूर स्वामी सेवा करा. आणि स्वामी सेवा करत असून पण जर तुमच्या संग होत असेल तर एक सांगते, नामस्मरण खूप गरजेचं आहे. आणि जसं मी म्हणलं काही गोष्टी अवॉइड करा, निगेटिव्ह गोष्टी बघून. ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि हममर असणे खूप सारं प्रेम. तर तुमच्या कमेंट तुमच्या ताईनं मला दाखवल्या, मी सुद्धा थोड्याफार वाचल्या आणि त्यातून तुमचे जे काय प्रेम किंवा तुम्हाला जे माझे विचार पटले ह्यासाठी सर्व जणांनी खूप खूप आभारी. नाराज का दिसताय? डोळे तुमचे असे आहेत, चष्मा काढा. नाही, डोळे कसं होते वेल्डिंगच्या कामानं म्हणा की जवळची नजर थोडीशी कमी झालेली आहे. वेल्डिंग करणारा माणूस जो असतो ना त्याला डोळ्याचा त्रास हा जाणवतोच. कारण का की कधी कधी प्रत्येक वेळेसच काच असं घेऊन वेल्डिंग मारतोय असं नसते. हा व्हिडिओ जो आहे तो शनिवारचा व्हिडिओ आहे. आरू आणि आरूचे पप्पा दोघे जण गेलेले होते नर्सरीमध्ये. मला ना खूप दिवसापासून लावायचं होतं ब्रह्मकमळ, पण मला ते कुठं झाडच इथं भेटेना झाले. मी खूप जागी विचारलं, म्हटलं मला विकत द्या, पैसे देते त्याचे, पण झाडच नाहीये. आणि एका जागी झाड आहे, खूप मोठं आहे, पण त्यांना आणून द्यायला होईना. आणि घरातल्यांचं असं आहे की तिकडच्या साईडला अंतरावर तेवढ्या जाऊन आणण्यापेक्षा ना नर्सरीमधून आणलेलं परवडलं, असं तुमच्या दादाचं म्हणणं होतं. त्यामुळे मग डायरेक्टली गेले नर्सरीमध्ये. तेवढं ते छोटंसं, आता काय माहिती येते का नाही देव जाणे, पण त्याचं असं एक पान जरी लावलं तरी येतं. तर मी आधीच्या घरी लावलेलं होतं, वर्षाला फुलं पण येत होती, मी त्याची पूजा पण करत होते. मी जुन्या व्हिडिओमध्ये ते फोटो पण शेअर केलेले आहेत की बाबा ब्रह्मकमळ उमललेलं, मी पूजा वगैरे केलेली. पण पाठीमागच्या घराचं शेजाऱ्यांचं बांधकाम सुरू होतं, त्यावेळेला ते सिमेंट तिथून हे आण करताना ते गेलं. बाकी एक रबर प्लांट आहे आणि दुसरी 2 आहेत, कुठली आहेत माहीत नाही आहे, पण मी तुम्हाला जरूर शेअर करेन की पण इनडोअर आहेत, आउटडोअर नाहीत. फक्त ब्रह्मकमळ जे आहेत ते आउटडोअर आहे. काल दुपारच्या टायमिंगला म्हटलं 2च कारली आहेत, तर 2 कारली जी आहेत तर त्याची भाजी बनवावी. कारली व्यवस्थित चिरून घेतली, धुवून घेतली. या मिठाचं पाणी वगैरे टाकलं नाही ना, भिजत घातली नाही, काही सुद्धा नाही ना, पिळली नाहीत. थोडंसं तेल जास्त घेतलं, कारण मला हे थोडंसं तळून घ्यायचं होतं तेलामध्ये, पण पूर्ण पण तळायचं नव्हतं, हलकंसं तळून घ्यायचं होतं. त्या हिशोबाने आलटून पलटून व्यवस्थित कारली जी आहे ती तेलात भाजून घेतली. आपण म्हणतो ना सुरसुरीत कारली, ह्या ह्याच्यात आल्यानंतर पूर्ण कारली काढून घेतली. आणि फक्त कांदा, तो पण ओबडधोबड मी कट केलेला आहे. करकरीत कांदा आहे ना, तो या कारल्यामध्ये ठेवायचा, छान लागते. कांदोनी केल्यानंतर जसं तुम्हाला चव लागते ना, तशा पद्धतीने ह्या कांद्याची चव लागते. म्हणून अर्धवट कच्चा जो कांदा आहे तो याच्यामध्ये ठेवायचा. आणि मग आपण जे भाजलेलं कारलं जे आहे ते याच्यामध्ये घालून आहे ना, या टायमिंगला मीठ टाकून एक 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सुरुवातीला पाणी कधीच टाकायचं नाही आहे. एकदा तुम्ही करून बघा. आणि मी यात कुठलाही मसाला वापरला नाही ना, मी काही वापरलेलं नाही. फक्त ठरलेले मसाले, धना पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचं काळं तिखट. मी सध्या शेंगदाण्याचं कूट बंद करून टाकलेलं आहे, म्हणजे प्रमाण जे आहे ते कमी केलेलं आहे. खडे मसाले जास्त वापरत नाही. कुठल्या पावडरीतले मसाले जे खूप सारे खडे मसाले एकत्र करून बनवले जातात ते पण वापरत नाही. कारण मला कमेंट भरपूर आली होती की सोनाली याचा वापर डेलीसाठी तरी कमीच कर किंवा नाच्या बराबर कर. मी हलकंसं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि चिंच आणि गूळ याची चटणी मी तयार करून फ्रीजला ठेवून दिलेली होती. खूप दिवस राहते, खूप म्हणजे खूप दिवस, आणि व्यवस्थित राहते, कारण खूप वेळा आपण शिजवलेलं असतं, त्यामुळे ही चटणी बाद होत नाही. ज्यांना कधी कारलं बनवायचं असतं आणि तुम्हाला जर चिंच सेपरेट भिजत घाला, गूळ वेगळा टाका, याच्यापेक्षा हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि इतर कुठली चटपटीत रेसिपी केली तर त्याच्यासाठी सुद्धा चिंच आणि गुळाची चटणी उपयोगाला येते, त्यामुळे जरूर बनवून ठेवा. त्याच्यानंतर मग दुसरीकडे ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मी बनवत आहे शेंग. आता ही शेंग कुठली आहे? आमच्याकडे घेवडा शेंग म्हणलं जातं, तुमच्याकडे काय म्हणलं जातं? ही शेंग जी आहे ना ती चवीला अप्रतिम लागते. अगदी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, चपातीपेक्षा भाकरीसोबत खूप छान लागतं. गावाकडे तरी ना ह्या शेंगांचे वेल भरपूर सारे असतात, आपण सुद्धा लावू शकतो. पण मला खरं सांगते, ही शेंग ना म्हणजे खायला आवडते, पण नीट करायला आवडत नाही आहे. आता कोणाकोणाला असं वाटतं सांगा की ह्या शेंगामध्ये ना बारीक, एकदम बारीक अशा आळ्या असतात, छोटे छोटे, अगदी नजरेला सुद्धा व्यवस्थित दिसणार नाही अशा आळ्या असतात. शेंग पूर्ण व्यवस्थित असते, पण आतून बघा आळ्या दिसतात. त्यामुळे ना खूप काटेकोरपणे ही शेंग अशी नीट करावी लागते आणि त्याच्यानंतर मग ते खाणं. त्यापेक्षा वाटतं की एवढा वेळ कोणाकडे नाही. पण आम्ही सगळेजण एका जागी जेव्हा बसलो होतो ना, तेव्हा आपले घेऊन हे नीट करून ठेवलेलं होतं. असो, त्याच्यामध्ये सुद्धा शेंगदाण्याचं कूट टाकलं तर चवीला लागतं, पण इथं पण मी टाकलेलं नाही आहे. आणि हे टायमिंग होतं संध्याकाळचं, म्हणजे शनिवारचं काल संध्याकाळचं टायमिंग. डाळ भात ही पद्धत कोणाला आवडते?
आम्ही कधीतरी बनवतो ताईनो. आज ना डाळ आणि भातच मी बनवलेला होता, कारण दुपारी झालं कारलं, ती भाजी झाली आणि संध्याकाळच्या टायमिंगला मस्त असा काहीही न टाकता फक्त तुपाची हलकीशी धार टाकून भात बनवलेला होता. जो आपला पांढरा भात आहे ना, त्याला कुठलीच फोडणी द्यायची नाही, फक्त मीठ आणि थोडंसं तूप किंवा तेल टाकून अगदी हलकंसं, म्हणजे फडफडीत व्हावं ह्यासाठी. आणि डाळ थोडीशी अशी घट्ट ठेवायची. सलाड असेल तर कोशिंबीर असेल तर बेस्टच, नसेल तर बुंदीचा रायता एक खूप छान लागतो. दुपारच्या टायमिंगला समजा जर असं तुम्ही मेनू ठेवला तर त्याच्यासोबत दही घेतलं तरी पण खूप छान. मी घेतलेलं नाही आहे, कारण तुमच्या कमेंट असतात मला की ताई संध्याकाळचं दही खाऊ नको, झोपायच्या आधी खायचं नाही आहे. कधी विसरून जाते आणि कधी कधी लक्षात येते की बाबा अशा कमेंट असतात. सकाळची शेंगाची राहिलेली भाजी घेतलेली आहे थोडीशी तोंडी लावायला, आणि आपलं साजूक तूप. पण तूप माझ्याकडून जास्त कडवलं गेलं नाही, त्यामुळे पांढरं दिसत असेल. असो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.